सध्या गोव्याचं वातावरण जर आपण बघतोय की गोव्याचं वातावरण आपलं 33 ते आपण तापमानाबद्दल बोलतोय, तर तापमानाबद्दल बोलताना आपलं 33 ते 34 डिग्री सेल्सिअस आपल्या गोव्याचं सरासरी तापमान पाहिजे. पण सध्या सगळ्यांना तो एक उकाडा किंवा आपल्याला जाणवतंय की जास्त टेम्परेचर हीट वेव्ह आहे का, किंवा आम्हाला खूप त्रास होतोय बाहेर साधारण 11 ते 3 वेळेच्या काळानुसार. तर याच्याबद्दल आपण आपल्या विभागावर तुम्हाला सांगू इच्छितो की हीट वेव्ह कंडिशनचे एक सर्टन क्रायटेरिया आहेत, आणि गोव्यासाठी आपण जर बघितलं तर ते 37 डिग्री सेल्सिअस तापमान जेव्हा ते क्रॉस करेल तेव्हा आपण हीट वेव्ह डिक्लेअर करतो. पण याचा अर्थ उष्णता नाही आहे का, तर उष्णता आहे. बाहेर आत्ता उष्णता जाणवते, पण ही उष्णता जाणवताना आपल्याला 2 फॅक्टर महत्त्वाचे कन्सिडर करायला पाहिजे तापमानासोबत. ते म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता, आणि सोबत वाऱ्याचा वेग. तर तापमान हा फॅक्टर आहे. तापमान आता आपलं किती आहे, ते 33 ते 34च्या रेंजमध्ये. आपण जर मे म्हणजे मार्चमध्ये सुद्धा जर बघितलं तर मार्चमध्ये सुद्धा अबोव नॉर्मल तापमान म्हणजे सरासरी तापमानाच्या थोडंसं जास्त 2 डिग्री सेल्सिअस तापमान जास्त. असे किती दिवस होते, तर आपल्याकडे आपल्याला 2 दिवस होते. एप्रिल महिन्यामध्ये असे किती आहेत, तर आपल्या एप्रिलमध्ये अजून सुद्धा आपलं तापमान नाही आहे. पण उकाडा हा जाणवतोय. हीट वेव्ह लाईक सिच्युएशन म्हणजे बाहेर गेल्यावरती शरीराला त्रास होणं, लाही होणं, हा प्रकार आपल्याला जाणवतोय. याचा तापमानाच्या मध्ये याला म्हणतात की डिस्कम्फर्ट इंडेक्स, म्हणजे मला डिस्कम्फर्ट जाणवतोय. हा डिस्कम्फर्टचा अर्थ असा होतो की रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आता सध्या 80 ते 90 वगैरे असते, सोबत तापमान जास्त आणि कमी वारा, याच्यामुळे आपल्या शरीराला ते डिस्कम्फर्ट जाणवतो. याला हीट इंडेक्स सुद्धा म्हणतात. सो यामुळे आपल्याला हा जाणवतो आहे. ही हीट वेव्ह लाईक सिच्युएशन जरी असली तरी तांत्रिक भाषेचं बघता आपल्याला हीट वेव्ह आपण याला म्हणू शकत नाही. तरी सुद्धा नागरिकांनी 11 ते 3च्या काळामध्ये सध्या बाहेर पडणं टाळणं, सोबत जास्त पाणी घेणं, रेग्युलर इंटरव्हलला पाणी घेणं, शेतातली जी काही कामं आहेत ती दुपारी सध्या टाळणं, वृद्धांनी सुद्धा, लहान बालकांनी सुद्धा दुपारच्या वेळेत जाणं, बाहेर नाही जायचं, आणि सोबत कोकोनट वॉटर किंवा आपली जी पेस वगैरे किंवा आंबील ह्यासारख्या गोष्टींचा जर सेवन वगैरे केला तर याच्यामध्ये आपण याच्यापासून याच्या डिस्कम्फर्टपासून आपलं संरक्षण करू शकतो. ओके. सध्या फोरकास्ट काय आहे सर पुढे? पुढच्या 5 दिवस म्हणजे पुढच्या 7 दिवसाचा फोरकास्ट बघितला तर हे तापमान सुद्धा याच तापमान म्हणजे 33 ते 34 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं. आपण त्याचं मॉनिटरिंग करतो आहे. तर आज तरी 37 डिग्री सेल्सिअस तापमानाला जाईल वगैरे अशा तरी मेट्रोलॉजिकल सिच्युएशन अजून शक्यता वगैरे नाही आहेत. पुढचे 7 दिवस तर हे तापमान 33-34 या रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. मध्ये अनुमान लावलेलं की 2 दिवस पावसाचं असर आहे. पुढच्या 7 दिवसाचे आहे ना तो अंदाज होता, ते सिग्नेचर्स मॉडेल इंडिकेट करत होते. पण त्या दिवशी आपण सुद्धा म्हणत होतो की ते लाईट रेन वगैरे असतं. पण हे सगळे लोकलाइज वेदर फिनॉमिना आपण म्हणतो, कारण जास्त तापमान 33-34च्या तापमानामुळे समजा एका ठिकाणी कन्व्हेक्शन ऍक्टिव्हिटी होऊन थोड्याशा छोट्याशा भागामध्ये 4-5 मिलीमीटर वगैरे पाऊस पडतो. सो या अनुषंगानं आपण लो कॉन्फिडन्स लेवलवरती ते म्हणत होतो. पण आता तरी आजच्या दिवसापुरते जर विचार, आजच्या दिवसाच्या इनिशियल कंडिशनपासून विचार केला तर अशा तरी 7 दिवस पुढे तरी पावसाची शक्यता आपण नाही. पण रेग्युलर आपण याचा अपडेट घेत असतो, कारण मेट्रोलॉजिकली आपण दरवेळी अपडेट देत असतो. म्हणजे आजच्या दिवसाच्या इनिशियल कंडिशन पुढचे 7 दिवस, उद्याच्या दिवसाच्या कंडिशन पासून पुढचे 7 दिवस. सो आजच्या दिवसाच्या कंडिशन पासून उद्या पुढचे 7 दिवस तरी पावसाची शक्यता आपण देत नाहीये. आणि जर काही पावसाची शक्यता पुढच्या 2-3 दिवसामध्ये जर वाटत असेल किंवा तिथं इंडिकेशन्स वगैरे असतील तर नक्की याबाबतची माहिती पुरवली जाईल. सर याच्यामध्ये एक झाडं आता यापूर्वी खूपच कमी झाली आहे. सो त्याचे काय कनेक्टिव्हिटी कशी आहे? हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे मॅक्रो मेट्रोलॉजी पण याच्यामध्ये येईल. झाडं कमी असल्यामुळे किंवा म्हणजे रस्त्यावरून जाताना झाडं वगैरे नसतील त्यामुळे उन्हाचा तडाखा आपल्याला डायरेक्ट सन एक्सपोज होतो या गोष्टी. सो याच्यामध्ये एकच आहे की मी जसं मगाशी म्हणलं ना की सावलीमध्ये राहायला पाहिजे किंवा दुपारच्या काळामध्ये बाहेर नाही पडला पाहिजे. या गोष्टी आपण जर आचरणात आणल्या तर आपल्याला नक्कीच या ज्या डिस्कम्फर्ट इंडेक्स म्हणजे हीट वेव्ह लाईक सिच्युएशन या गोष्टीला मी जास्त भर देतोय की लाईक सिच्युएशनमध्ये आपल्याला याच्यापासून थोडेफार आपण याच्यापासून वाचू शकतो.